अरे आई आली वाटतं. आता मग आपल्याकडे राहिले ती काय कोण. पोरा पोरा मी आले ना, तुझी आई. अरे काय करू आणि काय सांगू हिला. नाही काहीतरी करावं लागेल. अरे आई तू आणि अचानक कस काय आली. पोरा मी तब्येत लई खराब आहे, काही दिवस त्या घरी राहू. आई तुला राहायला काही अडचण नाही. मग प्लीज बायको माहेरला गेली आणि मीच हाटलीमध्ये जाऊन जेवतोय, त्याच्यामुळे मी तुला ठेवून घेऊ शकत नाही. तू एक काम कर, लहानाकडे जाय. पोरा काही अडचण नाही, पण एवढं तर करू शकतो ना, मला तुझ्या लहान्या भावाकडे नेऊन सोडशील का? हा हा नेऊन सोडतो. बर झालं मग आपल्या डोक्यावरचं वजन गेलं. हा चल आई. राहुल बघ आई आली, काय म्हणती तर. हा पोरा मीच आहे. माझी तब्येत लई दिवसापासून खराब आहे. मी विचार केला आपल्या पोराकडे काही दिवस राहावं म्हणून. मी काय म्हणते, आपल्या इथे 4-5 दिवस राहिले तर जमन का? आई 4-5 दिवस कशाला, तू आपल्याकडे हमेशा राह. मी तर तुला म्हणत होतो मग आपल्याकडे राह, आणि तू म्हणत होती मी गावाकडे राहते. बरं आई तुझी राहायची आता सोय झाली, मी जाऊ का आता गावाकडे. हा पोरा जाय तू आता. पोरा किधर बॅग उघडून बघ काय आहे तर. भैया तुम्ही पण या ना आतमध्ये. चला मी बॅग भरून बघतो. आई एवढे मोठे पैसे कुठून आले तुमच्याकडं. पोरा याच्यात 10 लाख रुपये. मी कोणालाच नाही सांगितलं तुम्हाला. मी एक विचार केलता, जे मला सांभाळीन त्याला हे पैसे देईन. पोरा हे पैसे तू ठेवा आता. आई